हा मसाला बनला की भाजीची चव आपोआप हॉटेल स्टाईल बनते। नमस्कार मंडळी, मी पल्लवी। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरच्या घरी बनवलेला किचन किंग मसाला। हा एक चमचा मसाला तुम्ही कोणत्याही डिशसाठी वापरू शकता आणि त्या डिशला स्पेशल डिश बनवू शकता। हा प्युअर ॲरोमॅटिक आणि टिकाऊ मसाला बनवण्यासाठी आपण कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 1 वाटी धणे घातले आहेत, त्यानंतर अर्धी वाटी जिरं घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला बडीशेप घालून घ्यायची आहे। आता हे आपल्याला मंद आचेवरती छान वास येईपर्यंत फक्त गरम करून घ्यायचे आहे। चांगले गरम झालेले आहेत, छान वास सुटलाय। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण 5 चक्री फूल घेतलेला आहे, हिरवी वेलची घ्यायची आहेत 15, दालचिनी 5 ते 6, लवंग 20 घेतलेले आहेत आणि काळी मिरी 1 टेबलस्पून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला 5 ते 6 तमालपत्र घालून घ्यायचे आहेत। आता हे सगळे मसाले आपल्याला छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता या कढईमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत लाल सुक्या मिरच्या 15 ते 20 घ्यायच्या आणि या सुद्धा आपल्याला मंद आचेवरती फक्त गरम करून घ्यायच्या आहेत, म्हणजे याची पावडर पटकन होईल। तर हे बघा, अगदी रंग बदलायचा नाहीये, फक्त मी गरम करून घेतलेल्या आहेत। काढून घेतल्या याच ताटामध्ये। आता यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि 2 चमचे आपल्याला खसखस घ्यायची आहे। हे वेगळंच आपल्याला असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करत असताना हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करायचे नाहीये, खोबरं आणि खसखस वेगळंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि खसखस घेतलेली आहे, चांगली बारीक करून घेऊया। हे बघा, अशी छान बारीक करून घेतलेली आहे। आता यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते सगळे आपण यामध्ये काढून घेऊया। मसाले थंड झाल्याशिवाय मिक्सरमध्ये घालायचे नाही आहेत। हे बघा, आता अशा पद्धतीने हे सगळे मसाले घालून घेतले आणि नंतर मी हे सगळं एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये घेतलं। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आहे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा सुंठपूड घालून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा मीठसुद्धा घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे या मसाल्यातलं मॉइश्चर कंट्रोल होतं आणि मसाला टिकण्यासाठी मदत होते। तर सगळं फक्त हलकंसं मी एकत्र करून घेतलेलं आहे, खूप जास्त मी हे मसाले बारीक केल्यानंतर शेवटी हळद वगैरे घातलंय, ते गरम केलेले नाही आहे, असंच आपण घालून घेतलेलं आहे आणि या मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपला हा होममेड किचन किंग मसाला तयार झाला आहे। हा मसाला हवाबंद डब्यामध्ये 2 ते 3 महिने अगदी सहज टिकतो। भाजीला घालताना सगळ्यात शेवटी अर्धा ते 1 टेबलस्पून घातला की चव आणि सुगंध दोन्हीही जबरदस्त येतं। एक्स्ट्रा टिप म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मसाला नेहमी कमी आचेवर भाजायचा। ओलसर डबा किंवा भांडं वापरू नका। मसाल्यामध्ये मीठ घातल्यामुळे मसाल्यातलं मॉइश्चर कंट्रोल होतं आणि मसाला बरेच दिवस टिकण्यासाठी मदत होते। जर तुम्हाला ही घरगुती किचन किंग मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला पुढे कोणती रेसिपी पाहायची आहे। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।